श्री गुरुदेव दत्त. श्रीपादराजम शरणं प्रपद्ये. श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत अध्याय 18 पान क्रमांक 148 149. परिच्छेदाचं शीर्षक आहे खिरीने भरलेले अक्षय पात्र. आम्ही सर्वजण बसलो असताना एक तरुण ब्राह्मण तेथे आला. तो दुरून आला असल्याने त्याचे पाय धुळीने भरले होते. त्याचे नाव वल्लभेश्वर शर्मा असे होते. त्याचे गोत्र काश्यप होते आणि तो अपस्तंभ शाखेचा होता. श्रीपाद प्रभू पिठिकापुरमहून येणाऱ्या भक्तांना आपल्या आत्मीयांची सविस्तर माहिती, त्यांचे क्षेमकुशल विचारित असत. हा सर्वज्ञानी असणाऱ्या श्रीपादांचा आवडता छंद होता. वल्लभेश्वर पिठिकापुरमहून आला होता. त्याला स्वामींनी आपल्या नातलगांचे, स्नेहसंबंधितांचे क्षेमकुशल विचारले. मध्यान्नाची वेळ झाली होती. स्वामींचे शिष्य भिक्षा घेऊन आले होते. इतक्यात काहीतरी घेण्यासाठी स्वामींनी आपला दिव्य हात वर केला आणि एक चांदीचे पात्र हातात घेतले. त्यात खीर भरलेली होती. तेथे जमलेल्या शिष्यांना खीर वाटून दिली, परंतु ते भांडे खिरीने भरलेलेच राहिले. श्रीपाद प्रभूंनी शिष्यांनी आणलेली सर्व भिक्षा नदीच्या पाण्यातील जलचरांना देण्याचा आदेश दिला. त्यानुसार रविदास सर्व भिक्षांना घेऊन कृष्णेच्या तीरावर गेला. नदीतील जीवजंतूंना सुद्धा स्वामींचा प्रसाद मिळावा हा त्यांचा संकल्प होता. श्रीपाद श्रीवल्लभ मला वल्लभेश्वराच्या जवळ बसण्यास सांगत होते, परंतु त्याच्याजवळ रविदास बसला होता. माझ्या बाजूस सुबण्णा शास्त्री नावाचा एक कानडी ब्राह्मण बसला होता. एक गरीब ब्राह्मण आपल्या मुलीचे लग्नासंबंधी प्रभूंना विचारत होता. प्रभू म्हणाले, मी असताना तुम्हाला काळजी कशाची? जे लोक पापी असतात त्यांनाच भय असते. प्रभू पुढे म्हणाले, हा वल्लभेश्वर शर्मा तुझा जावई होण्यास अगदी योग्य आहे. सुबण्णा शास्त्री त्याला पौरोहित्य शिकवत आहेत. वल्लभेश्वराकडे वळून स्वामी म्हणाले, तुझ्या मातापित्रांची अशी इच्छा आहे की त्यांना पिंडदान करावे. श्रद्धाभावाने आणि मंत्रोच्चारासह केलेले पिंडदान पितरांना पोहोचते. पितृदेवतांचा शाप घेणे चांगले नसते. गरुड पुराणातील मंत्र उच्चारल्यानंतरच विवाहाच्या मंत्राचे उच्चारण करावे असे शास्त्रवचन आहे. तसेच विवाह मांगल्यासाठी हळकुंड स्वीकारावे. आज तुम्हाला मिळालेला प्रसाद अत्यंत दुर्लभ आहे. पिठिकापुरममध्ये मल्लादी लोक व्यंकटप्पा, श्रेष्ठी महाराज आणि वत्स महाराज नैवेद्यासाठी खीर घेऊन आले. तोच नैवेद्य तुम्हाला प्रसाद म्हणून दिला आहे. ब्रह्मराक्षस महापिशाच्याच्या बाधेने पीडित असलेल्या लोकांची बाधा या प्रसादाने तात्काळ निवृत्त होते. दारिद्र्य आणि दुःखाने पीडित असलेल्या लोकांना या प्रसादाचा स्वीकार केल्याने संपदा आणि अभिवृद्धी लाभते. हे दिव्य भाषण ऐकून माझ्या डोळ्यात अश्रू दाटून आले. सद्गदित झालेल्या कंठाने श्रीपाद स्वामी म्हणाले, या 3 वंशांशी माझा ऋणानुबंध कालातीत आहे. त्यांच्या वात्सल्य भक्तीने मी त्यांच्या अंकित होतो. मला कुठेही जेवण्यास न मिळाल्यास मी सूक्ष्म रूपाने जाऊन तेथे यथेच्छ जेवण करतो. जे कोणी माझी वात्सल्यपूर्ण भावाने सेवा करतात त्यांच्या घरासमोर मी बाल्य स्वरूपात खेळत असतो. माझ्या पावलांचा सुमधुर आवाज माझ्या भक्तांच्या हृदयात प्रतिध्वनित होतो. रात्रीच्या वेळी कुरुगड्डी गावात माझ्या संपत्तीशिवाय कोणी राहू शकत नाही. यक्षिणी, ब्रह्मराक्षस, महापिशाच महाआरतीच्या वेळी आक्रोश करतात. मी त्यांची त्या पिशाच्य योनीतून सुटका करून नवीन देह प्राप्त करून देतो. देवता, गंधर्व, यक्ष, अदृश्य शक्ती यासारखे उच्च पदास पोहोचलेले जीव माझ्या दर्शनास येतात. महासिद्ध, महायोगी, तपस्वी, महापुरुष माझे दर्शन, स्पर्श व संभाषणाचे भाग्य प्राप्त व्हावे अशी इच्छा मनात धरून अनेक कष्ट झेलून माझ्याकडे येतात. तुम्ही आनंदाने नामरूपाला ओलांडून पुढे जाल. ही श्रीपाद प्रभूंची अनुल्लंघनीय आज्ञा होती. इथे हा पहिला परिच्छेद संपलाय. आपल्याला विचार करण्यासारख्या काही गोष्टी आहेत. एक तर प्रसाद जो असतो तो गोडच का असतो? खीर दिली तर खीर काही खारट नसते, खीर गोडच असते. देवांपुढे ठेवलेला कुठलाही प्रसाद गोडच का असतो? तुम्ही स्वोबोडा म्हणून एक लेखक आहेत, ते भारतात आले होते. त्यांनी भारतातल्या सगळ्या मंत्र, तंत्र, विद्या यांचा अभ्यास केला, स्वतः प्रयोग केले आणि त्यांनी संशोधनांती सांगितलं आहे की गोड पदार्थ ना आजूबाजूची अशी स्पंदनं आकर्षित करतात की जी तुम्हाला हितकारक असतात. त्यामुळे प्रसादाने मी गोडच असतो याच्यावर त्या स्वोबोडा नावाच्या लेखकाने खूप छान शास्त्रीय विवेचन केलं आहे. आता इथे आणखीन काही शब्द आहेत की काय पिंडदान करावे. श्रद्धाभावाने आणि मंत्रोच्चारासह केलेले पिंडदान पितरांना पोहोचते. मग पितर म्हणजे काय? असाही आपल्या मनात विचार येऊ शकतो. नंतर आणखीन काही शब्द आहेत. देवता, गंधर्व, यक्ष, अदृश्य शक्ती यासारखे उच्च पदास पोचलेले जीव माझ्या दर्शनास येतात.
आणि त्याच्या आधी म्हटलंय यक्षिणी, ब्रह्मराक्षस, महापिशाच्य महाआरतीच्या वेळी आक्रोश करतात. मी त्यांची त्या पिशाची योनीतून सुटका करून नवीन देह प्राप्त करून देतो. म्हणजे आपल्याला 3 कॅटेगरी इथे लक्षात येत आहेत, 4 कॅटेगरी. एक आपल्यासारखे देह धारण केलेली माणसं, दुसरं पितर ज्यांना देह नाही आपल्यासारखा, ते देह नाही आहे, पण त्यांना कशाने त्यांचा प्रश्न सुटतोय किंवा ते त्यांना कशाने बरं वाटतंय, तर तिथे त्यांनी शब्द वापरलाय की श्रद्धा भाव आणि मंत्रोच्चार यासही जर पिंडदान केले तर पितरांना पोचते. म्हणजे श्रद्धाभाव हवा आहे, मंत्रांचे उच्चार हवेत आणि पिंडाचं दान हवं आहे. हे 3 पितरांशी कम्युनिकेट करण्यासाठी काहीतरी दिसत आहे. आता त्या प्रसादाने कोणाची बाधा निवृत्त होते, तर ब्रह्मराक्षस आणि महापिशाच्य हे यांची जर बाधा झाली तर ती त्याच्याने दूर होते असं लिहिलं आहे. नंतर आणखीन एक योनी इथे काय सांगितले, यक्षिणी, ब्रह्मराक्षस आणि महापिशाच्य ही एक अशी जीवाची अवस्था आहे की ते आक्रोश करत असतात आणि त्यांना त्या योनीतनं बाहेर यायचं असतं. मग श्रीपाद श्रीवल्लभ काय म्हणतात, मी त्यांची त्या पिशाच्या योनीतून सुटका करून त्यांना नवीन देह प्राप्त करून देतो. पण हा देह कुठला, हा असा आपल्यासारखा देह का काही वेगळा देह असतो. पुढे काय म्हटलेत, देवता, गंधर्व, यक्ष, अदृश्य शक्ती यासारखे उच्च पदास पोचलेले जीव माझ्या दर्शनास येतात. म्हणजे आता आणखीन एक योनी आहे, आणखीन एक अस्तित्वाचा भाग आहे की ज्याला देवता, गंधर्व, यक्ष असं म्हटलंय. आणखीन काय म्हटलंय, महासिद्ध, महायोगी, तपस्वी, महापुरुष माझे दर्शन, स्पर्श व संभाषणाचे भाग्य प्राप्त व्हावे अशी इच्छा मनात धरून अनेक कष्ट झेलून माझ्याकडे येतात. मग आता ऑर्डिनरी माणूस, महासिद्ध, महायोगी, तपस्वी, महापुरुष ही मानवी देहातली अवस्था दिसते. पितर ही हा देह पडलाय पण तरी काहीतरी शिल्लक राहिलाय, ते आहे. आता त्याच्यातले परत प्रकार आहेत, यक्षिणी, ब्रह्मराक्षस, महापिशाच्य असा पण एक प्रकार आहे. आणि देवता, गंधर्व, यक्ष, अदृश्य यासारखे उच्च पदात पोहोचलेले जीव, म्हणजे या सगळ्या जीवांच्या अवस्था आहेत. मग आता अडचण काय होते की माझ्या पंचेंद्रियांनी जेवढं दिसतं ना तेवढंच आहे असं मी म्हणतो. पण आता विज्ञान पण मान्य करत आहे की पंचेंद्रियांना न दिसणारं सुद्धा अस्तित्व आहे. इलेक्ट्रॉन कुठे आपल्या डोळ्याला दिसतात, पण आहेत ना. म्हणजे पंचेंद्रियांच्या मर्यादांच्या पलीकडे सुद्धा इथे अनेक जगं आहेत. मग त्याच्यात ह्या योनी असतील का जीवांच्या, देवता, गंधर्व, यक्ष, यक्षिणी, ब्रह्मराक्षस, महापिशाच्य, पितर, मग त्यांच्याशी कम्युनिकेट करण्याचं काय माध्यम. मग तिथे गरुड पुराण आणि म्हणजे गरुड पुराणाचा उल्लेख आहे. मग साधारणपणे आपल्याकडे गरुड पुराण हे माणूसचं निधन झाल्यानंतर वाचतात बघा, अशी ती पद्धत आहे गरुड पुराणातले मंत्र वाचण्याची. पण ते त्याचाही काहीतरी क्रम दिला आहे, ते आधी काय वाचायचं नंतर काय वाचायचं. मग ह्या सगळ्यामध्ये काही सूक्ष्म अभ्यास असेल का, काही सगळी अंधश्रद्धाच असेल, अंधविश्वास असेल आणि काहीतरी भारतीयांचा वेडेपणा असेल, तरकटपणा असेल, काय असेल ह्याच्यामागे. काय होतं ना, माझ्या मनबुद्धीच्या कक्षेत आलं नाही आहे ना की ते मी नाही असं म्हणायला लागतो. हीच खरी अंधश्रद्धा. माझ्या पंचेंद्रियांनी जाणवलं नाही ना म्हणजे ते नाही म्हणायचं, ही अंधश्रद्धा. कधी कधी तर असं वाटतं की भारतातले सगळे वेद, पुराण, उपनिषद इत्यादी गोष्टी जर पाहिल्या तर आपण अतिउच्च सुपर सायन्स ज्याला म्हणता येईल ना, त्या सुपर सायन्सपर्यंत पोचलो होतो. मॉडर्न सायन्स हे तसं भौतिकातलं जास्ती आहे, पण आपण त्याही पलीकडच्या सायन्सपर्यंत गेलो होतो. म्हणजे कॉन्शियस माइंडचं सायन्स, प्रकृतीचं सायन्स, सबकॉन्शियस माइंडचं सायन्स, सुपर कॉन्शियस सायन्स, असं काहीतरी आपला खूपच मोठा प्रवास झाला होता की काय. आणि आता त्या सगळ्या गोष्टी डिकोड करता येत नाही आहेत, जाणता येत नाही आहेत, किंवा त्यातलं कनेक्शन तुटलं आहे म्हणून त्या नाही आहेत असं म्हणणं होत आहे का, असे प्रश्न मनात येत आहेत. तेव्हा याच्यावर विचार करूया, जाणून घेऊया, चिंतन करूया आणि सर्वोत्तम म्हणजे अभ्यास प्रक्रियेतनं जाऊया. श्रवण, मनन, चिंतन, चर्चा, वाद आणि निजध्यास याच्याने जे आपलं सत्य आपल्या हाती लागेल ते सत्यच आपल्याला मुक्त करेल. मग अगदी देवासमोरचा नैवेद्य असो, पंचोपचारी पूजा असो, संध्याकाळी रामरक्षा म्हणणं असो, दृष्ट काढणं असो, शंकराला बेलाचं पान वाहणं असो आणि विठ्ठलाला तुळशीचं पान वाहणं असो, यामागे काही विज्ञान आहे का. मग स्थूल विज्ञानाला
सूक्ष्म विज्ञान लक्षात येत नाही आहे म्हणून स्थूल विज्ञान सूक्ष्म विज्ञानाला नाही म्हणताय का? हे सगळं आपलं आपण जाणूया की. आणि काही जाणायचं असेल ना तर अहंकार बाजूला ठेवायला लागतो, म्हणजे शरणागत भावात राहायला लागतं. तेव्हा या शरणागत भावात राहूया, सद्गुरूंना वंदन करूया आणि आपलं सत्य आपण शोधण्याच्या मार्गावर पुढे जाऊया. श्रीपादराजम शरणम प्रपद्ये.